बॉल तडाखा दिलाय, झेलची शक्यता, वेल जज कॅच, क्षेत्ररक्षक भूषणने हा झेल टिपलाय आणि मैदानावरती दुसरा धक्का गावदेवी क्रिकेट संघ उंबारीला लागत असताना प्रेमच्या रूपाने ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक होते. हवेतून खेळण्याचा प्रयत्न झाला, एक मोठा हिट इथून मारायचा होता, षटकार ठोकायचा होता, पण त्या ठिकाणी सापळा रचला होता. आणि काय बॉलिंग आहे बघा दक्षची. अंडर 17चा खेळाडू कोळेगाव संघामध्ये आपण नवीन चेहरे बघतायत. मागच्या 2-3 हंगामामध्ये या टीमने ज्या पद्धतीने इम्प्रेस केले खेळाडू सगळे आपण बघतायत एकदम जिगरबाजू आहेत. आणि डोंबिवलीचं क्रिकेट असंच असतं, कोणीही कुणाला कधी कमी लेखत नाही, कोणीही कुणाला कधी घाबरत नाही. 48 संघांचा लॉट्स एकत्रित उडवण्याची, 16 संघांचा लॉट्स एकत्रित उडवण्याची आपली ही परंपरा फार जुनी आहे. कुठल्याही प्रकारे ABCDEFGH असे कुठलेही ग्रुप नसतात. या खेळा एकमेकांच्या विरुद्ध छोटी टीम जेव्हा मोठ्या टीमला पराभूत करते तेव्हाच तर ती मोठी बनते. यंदा आपण बघितलं पिसवली संघही या संघामध्ये काही खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. ड्राईव्ह करतायत कव्हर्सला, त्या ठिकाणी चेंडू थांबवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि अशा प्रकारे आपण बघतायत धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या अंती झालेले केवळ 7. बघा काय कमबॅक आहे, पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, पुढच्या 5 बॉलमध्ये दक्षने केवळ 3च धावा दिल्या आणि त्यानंतर मात्र त्याचं हे षटक संपल्यानंतर केवळ 7 धावा आणि त्या 2 महत्त्वाचे विकेट यश पाटील आणि प्रेम भोईरला या ठिकाणी बाद केलेले ज्युनियरला. न्यू बॅटर मैदानावरती भावेश पाटील आपण बघताय 4थ्या क्रमांकावरती भावेश त्या ठिकाणी येतोय. पहिले षटक संपले, 7 धावा 2 विकेट. चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण बघतोय गावदेवी क्रिकेट संघ कोळेगावची. टॉस जिंकून प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय पहिल्या ओव्हरमध्ये तरी योग्य सिद्ध करून दाखवलाय नवख्या अशा दक्ष पाटील. आता या वयात पूर्वीचं क्रिकेट जर आपण बघितलं, या वयात सगळी मुलं पूर्वी अंडर 16 अंडर 18च्या मॅचेस रबर बॉलच्या भरपूर व्हायच्या आणि त्यानंतर हे खेळाडू जेव्हा तिथे परफॉर्मन्स चांगला द्यायचे तेव्हा त्यांची प्रमुख संघामध्ये निवड व्हायची. पण आताचे हे सगळे जी तरुण पिढी आहे ती खूपच जास्त ॲडव्हान्स आहे, खूप जास्त टॅलेंटेड आहे आणि त्यामुळे या सगळ्यांकडे तो आत्मविश्वास असतो जेव्हा त्यांना संधी मिळते प्रमुख संघात. हा चेंडू ऑफ स्टंपवरती वाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. वाईटच्या आधाराने इथून 1 धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती बघतो आपण एकूण 8 धावा. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी भूषण पाटील ज्याने एक सुंदर झेल मगाशी टिपला होता प्रेमचा, ज्युनियर प्रेमचा. एक पार्टनरशिपची गरज आहे. शफल झाले होते, खेळायचं होतं फाईन लेगच्या वरून भावेशला, पण चेंडूने बाउन्सच नाही घेतला आणि गोलंदाज भूषणने त्याला फॉलो केलं. पाहिलं होतं, हेरलं होतं की ऑफस्टमच्या बाहेर येत आहेत, शफल होत आहेत, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. हा चेंडू देखील त्यांच्या दिशेने डिलिव्हर्ड केला आणि त्याचबरोबर बाउन्स नाही. या खेळपट्टीवरती काल आपण बघितलं की चेसिंग करणं फार कठीण झालं आहे. कालच्या दिवसात आपण बघितलं की 45-40 धावा 4 ओव्हरमध्ये फार संघर्ष करावा लागतो. काल आपण 92 धावा सगळ्यात मोठी धावसंख्या बघितली होती निंजाची. ओहो, बॅटची एज त्या ठिकाणी अष्टांच्या मागे झेल ड्रॉप झाला आहे. पंटीकडनंही चूक झाली आहे. कडुंबारे संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये असलेला संघ आणि या संघाला अशा पद्धतीने जर तुम्ही संधी द्याल तर नक्कीच हा संघ कमबॅक करू शकतो. कारण बघा 5 ओव्हरची मॅच आहे, प्रेम मैदानावरती आहे. पहिले षटक जरी इकॉनॉमिकल राहिलं तरीही अजूनही इथून या षटकाला काउंट केलं तर 4 ओव्हर आहेत. ऑन साईडला फायनली भावेशला जे हवं होतं ते त्याने प्राप्त केलं.
ऑन साईडला टर्न केलं, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेलाय आणि या 4 धावा संघाला घेऊन जातात दुहेरी अंकामध्ये 12 धावा. उंबरलीची नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते आणि जय्यत तयारी झालेली आहे. गावदेवी क्रीडांगण उंबरलीचं अत्यंत आयकॉनिक क्रीडांगण, ज्या मैदानावरती प्रत्येकाला खेळावंसं वाटतं असं एक आकर्षक लक्ष वेधून घेणारं क्रीडांगण. आणि उंबरलीकर त्या बाबतीत भाग्यशाली आहेत की ज्यांच्याकडे एक हक्काचं क्रीडांगण आहे. आणि नाईट स्पर्धा सुरू होते परवापासून. स्क्रीनवरती लॉर्ड्स दाखवत आहेत, त्यामध्ये थोडासा फेरबदल झाला आहे. जय हनुमान मोठी देसाईच्या जागेवरती पडले संघ खेळणार आहे. कोणता पडले माहिती नाही, स्वप्नीलचा आहे की हर्षलचा आहे. बॉलिंग मार्क तयार, पुन्हा एकदा भूषण पाटील ओव्हर द विकेट. भूषण तयार, पुन्हा एकदा स्टॅकिंग इनला आहेत भावेश ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेचलाय गॅप मध्ये, चेंडू गेलाय सीमा पार. धावा मिळतील 4 या ठिकाणी भावेश आणि उंबारलीला. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय 16 धावा. उंबारली पहिला सामना खेळतो. उंबारलीचे स्कोरर खरं तर काल त्यांना अचानक 11 वाजता कॉल केला गेला की स्कोरिंगला तुम्ही या, पण त्या ठिकाणी भावेश थोडे दूर होते, आउट ऑफ टाऊन होते बहुतेक, आणि त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही. पण आज ते आलेले आहेत. शेवटच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये खरं तर आमच्या शेवडोनच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 6 ते 7 स्कोरर आम्हाला लाभले. आणि शेवडोनमध्ये स्कोरर हा गमतीचा भाग नाही भावेश. खरं तर इथे जेव्हाही तुम्ही या चांगले स्कोरर असतात. दोन्ही स्कोरर जे बसतात ना दोन्ही बाजूला, बघा हा चेंडू मागे पाठवलाय सलग या ठिकाणी आपण बघताय. तिसरा चौकार भावेश लिटिल मास्टर आपण बघताय. हाईट कम और फाईट ज्यादा. भावेश अत्यंत अनुभवी आहेत. कुठल्याही क्रमांकावरती पाठवा, भावेश नेहमीच तयार असतो. कधी ओपनिंगला आपण त्याला बघतो, कधी 1 डाऊनला बघतो, कधी मिडल ऑर्डरला, कधी लोअर ऑर्डरलाही तो बॅटिंग करतो. संघाची जशी गरज आहे, रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तो बॅटिंगला तयार असतो. आणि इथे आपण बघताय डावाला सावरले, पण या इनिंगमध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत प्रेमला स्ट्राईक मिळालीच नाहीये. वाईट बॉल. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाले 21. काय कमबॅक आहे बघा. 7च धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. एक झेलही यष्ट्यांच्या मागे ड्रॉप झाला. तो झेल आता किती मागात पडतोय ते आता येणारी वेळ सांगेल. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा. हा देखील पुन्हा टाकावं लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर सलग 2 चेंडू ठिकाणी वाईट. थोडासा प्रेशर क्रिएट केलाय भावेशने. जे 3 चौकार आले ना त्यावरनं आपण बघताय की थोडासा दबाव, थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात शरीरापासून हा चेंडू. पण ही पिचिंग खूप जास्त बाहेर होते. वाईड लाईनच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर तो सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हे 2 वाईड आले. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाली 22 धावा. चांगलं कमबॅक या ठिकाणी. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा होता, संपर्क नाही झाला. 2 षटकं संपलेले. धावपलकावरती 22. यावरमध्ये तब्बल 15 धावा आलेल्या आहेत. धावांची गती 11.00 प्रति ओव्हर मागे. जे प्रेक्षक आत्ताच मैदानावरती आल्यात किंवा जे प्रेक्षक आत्ताच यूट्यूबवरती DTC या चॅनलवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडके प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि त्यांच्या माहितीसाठी गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन ब आयोजित स्कायरा चषक 2026 नवीन वर्षाच्या या पहिल्या आठवड्यात ही स्पर्धा आपण बघतायत. आणि सामना मैदानावरती दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जय गावदेवी क्रिकेट संघ कोळेगाव वर्सेस स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. योगेशच्या अनंत आठवणी आपल्या हृदयात आहेत. खिडकाई गावचा सुपुत्र जो सोमनाथचा अत्यंत जिवलग मित्र होता. उंबारली गावाशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. आणि या खेळाच्या माध्यमातून आपण नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र बनत असतो. हा खेळ तुम्हाला एकमेकांच्या विरोधात उभाही करतो. हा खेळ तुम्हाला एकमेकांच्या सोबतही आणतो आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये सहकार्याची भावना निर्माण करतो. तुमच्या मनामध्ये एकमेकांच्या प्रति आदर सन्मान निर्माण करतो. मैदानावरती जरी आपण कट्टर प्रतिद्वंदी असलो
तरीही मैदानाच्या बाहेर आपण चांगले मित्र असतो. असे कित्येक आदर्श, असे कित्येक उदाहरणं तुम्हाला देता येतील मैत्रीचे. त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे सोमनाथ आणि योगेशची दोस्ती. आणि त्या नावाने संघ खेळताना आपण बघतोय तर पहिल्यांदा 2 ओव्हर नंतर स्ट्राईकला येतोय. तब्बल 12 चेंडू ज्याने खऱ्या अर्थाने नॉनस्टॅक एंडवरनं आपल्या संघ सहकाऱ्यांना बॅटिंग करताना बघितलं. तर प्रेम मात्र आता स्ट्राईकला येतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 22 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा दक्ष. शॉर्ट ऑफ लेंथ पूल करतायत. गॅप मोठी आहे तिथे फिल्डर येत आहेत, नाही पकडता आलाय. खराब बॉल होता दक्ष या ठिकाणी. शॉर्ट ऑफ लेंथ आणि प्रेम बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवरती येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत होता. आणि या दरम्यान स्ट्राईक मिळाल्यानंतर बघा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू ऑन साईडला पूल केलं, गॅपमध्ये खेळले. 4 धावा या दरम्यान येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. दक्षसाठी फार मोठं चॅलेंज असणार. एक समोर प्रेम आहे, पण पहिला जो टास्क होता पहिल्या ओव्हरचा तो त्याने यशस्वीरित्या पार केला. फक्त 7 धावा दिल्या होत्या. हा चांगला कमबॅक आहे, चांगला चेंडू होता. फिल्डर आहे डीपमध्ये सुभाष. ही चांगली लाईन आहे बघा. मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ हा थोडासा आपण बघितलं तर अँगल क्रिएट करत असताना चेंडू आपण बघितलं गुड लेंथवरनं थोडासा बाहेर काढलाय. धावसंख्या 27 धावफलकावरती. स्टॅकिंग एंडला त्या ठिकाणी भावेश पाटील तयार होत आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस अपेक्षित आहेत कारण दोन्ही बॅट्समन दोघांचीही बॅटिंगची शैली वेगळी आहे. दोघांचाही स्ट्रॉंग झोन या सगळ्या टीमला माहिती असतो. त्यानुसार ही रणनीती आखली जाते. सुभाषला आता लॉंग ऑनला पाठवले, लॉंग ऑफरनं. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत भावेशसाठी. कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, बॅटवर व्यवस्थित आला नाही. चेंडू गेला पॉईंटच्या दिशेने. आणि या दरम्यान आपण बघताय 3ऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि या 3 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 3रा. दक्ष इम्प्रेस करतोय, चांगली बॉलिंग करतोय. पहिला चेंडू यावरचा खराब होता, पण त्यानंतर लगेच त्यातून काहीतरी बोध घेतला आणि शिकायला हवं, आत्मचिंतन करायला हवं प्रत्येकाने. जो खेळाडू नवीन आहे त्याने सिनियर्स ऐकायला पाहिजे, त्याच्या मार्गदर्शनाखाली काही धडे गिरवायलाही हवेत. हा चेंडू खराब होता, खेचलाय प्रेमने. पेटन स्ट्रोक प्रेमचा आपण बघताय 6 धावा. आणि या इनिंगचा आपण बघतोय हा पहिला षटकार आलाय जो सिनियर प्रेमच्या बॅटमधून आल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 36 धावा. सुरुवात चांगली केली होती कोळेगावने, मात्र त्यानंतर दुसरं षटक इथून 15 धावा आल्या. आणि या ओव्हरमध्ये आपण बघतोय तब्बल 14 धावा आत्तापर्यंत आलेले आहेत. 2 चेंडू शेष आहेत. अंडर 17चे खेळाडू कोवळ्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी दिली जाते. ती जबाबदारीची सवय ती लागायला हवी. चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला. ड्रिल करून दाखवत आहेत की पॉईंटला खेळायचं होतं गॅपमध्ये. प्रेमकडे प्रत्येक बॉलवरती वेगवेगळ्या प्रकारचे फटके आहेत. फक्त ऑन साईडने ऑफ साईडला तो आकर्षक फटकेबाजी करू शकतो. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तो जाणला जातो. चांगला चेंडू होता मागचा डॉट बॉल. चेंडू खूप जास्त बाहेर आहे. वाईड बॉल. वाईडच्या आधाराने धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 37. 37 धावा झाल्यात. 2 विकेट फार लवकर गेली होती, मात्र त्यानंतर या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप होताना आपण बघताय. जबाबदारीपूर्ण हा खेळ दोघेही सादर करत असताना दक्ष हा देखील पुन्हा टाकावं लागेल. सलग 2 चेंडू वाईड येत आहेत. दक्ष थोडासा प्रेशर जरूर आहे. फार कमी वय आहे, फार जास्त क्रिकेट खेळलेले नाही आहेत, पण संघ सहकारी, संघ नायक विश्वास दाखवत आहेत. वेळ लागतो. क्रिकेटपटू का एका रात्रीत किंवा एका वर्षात नाही घडत. कित्येक वर्ष घासावी लागतात, कित्येक अनुभव घ्यावे लागतात, कित्येक चढ उतार बघावे लागतात, तेव्हाच तर एक चांगला क्रिकेटपटू घडतो. मिस टायमिंग, पण नशीब बलवत्तर. चेंडू पडतो त्या ठिकाणी सर्कलच्या आत आणि या दरम्यान या 2 धावा मिळत आहेत. षटक या ठिकाणी संपलंय. 3ऱ्या धावफलकावरती 40 धावा आणि 12 मॅनच पाणी घेऊन जातील.
ट्वेल्थमॅनने पाणी घेऊन जायचं. प्रत्येक टीमच्या संघनायकाला संपूर्ण टीमला ही सूचना असणार आहे की 3 ओव्हरनंतर ट्वेल्थमॅन पाणी घेऊन जातील. आणि वेदांत पाणी घेऊन चाललेलं आहे. बरेच जण ट्वेल्थमॅन राहायलाही लाजतात, बरेच जणांना त्याचा रागही येतो. पण महाराष्ट्राचा आणि खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाचा बायकर मॅन की त्याने कित्येक वर्ष ट्वेल्थमॅन म्हणून काम केलं. सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट यांनी बॉल बॉय म्हणून काम केलेलं आहे. असे कित्येक लेजंड क्रिकेटर आहे. खरं तर क्रिकेटची सुरुवातच अशी होती की तुम्ही डायरेक्टली इन टीम होत नाही, तुम्हाला आधी 12वा नंतर त्यानंतर तुम्हाला संधी मिळते, स्वतःला तुम्हाला सिद्ध करावं लागतं. बरेचसे खेळाडू ट्वेल्थमॅन राहायला लागतं म्हणून येतही नाहीत, कित्येक जण नाराज होतात. आणि हे चित्र आम्ही रेग्युलरमध्ये नाही 40+ बघितले. ते तर सगळे मॅच्युअर्ड आहेत, पण तरीसुद्धा 12वर राहायला अनेकांना कपाळाला आठ्या येतात. 12वर राहण्यापेक्षा खरं तर 12वर राहिलं तर हरकत नाही, पण आपली टीम जिंकावी याच्या मनामध्ये भावना आहे ना, तो 12वाही राहील, 13वाही राहील किंवा तो टीमच्या बाहेरही राहून आपल्या टीमला सपोर्ट करेल. त्याच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने गावाच्या प्रती सद्भावना आहेत. आपलं गाव जिंकावं, आपली टीम जिंकावी ज्याला खरोखर वाटत असेल तर तो नक्कीच 12वी राहील आणि 13वा राहील. कधीही टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. वेदांत देखील टॅलेंटेड आहे आणि उंबरलीमध्ये भरपूर चांगलं टॅलेंट आपण बघत असतो. आणि अष्टपैलू आहेत वेदांत. कमी वय, जरूर संधी मिळेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघतो की भारतीय संघामध्ये किती रस्सीखेच आहे. भारताकडे असे खेळाडू आहेत की 3-4 टीम इंडियन टीम तयार होऊ शकतात, इतकं टॅलेंट भारतामध्ये आहे. शेवटी अंतिम यादीमध्ये 11 जण असतात, त्या 11 जणांनाच खेळावं लागतं. 3 ओव्हरनंतर 40 धावा. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. सौरभ पाटील कट केलाय. कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळलेले आहेत. भावेशसाठी ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत, पण भावेश दाखवून देतो की तुम्ही ऑनसाईड माझी पॅक केली असली तर मी ऑफसाईडलाही खूप सुंदर पद्धतीने खेळू शकतो. आणि बघा स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. 20 वरती भावेश खेळतोय. सलग 3 चेंडू 3 चौकारे त्याने ठोकलेले आहेत. काल आपण 4 बॉलमध्ये 4 चौकार नितेशचे बघितले. त्यानंतर त्याच्या बॅटमधून 3 बॉल 3 षटकार बघितले. 63 धावा वैयक्तिक 21 बॉलमध्ये काल कुठल्या नितेश पाटीलने निळजेच्या. आणि पहिलं अर्धशतक झळकावलं त्याने. आणि 1000 रुपये मच्छिंद्र पाटील वैष्णवी एंटरप्राइजेसकडनं. हे 1000 रुपये प्रत्येक फलंदाजाला अर्धशतक झळकावल्याबद्दल दिलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथेही. आणखीन एक यंगस्टर तुम्ही बघताय, दक्षच आहे त्या ठिकाणी. आणि दुसऱ्यांदाही 13 धाव आलेली आहे. भावेश पाटील चांगली कामगिरी करतायत आणि त्यांना सांगितले की संध्याकाळी अपडेट्स देता तुम्ही सगळं. सुभाष पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले, स्वागत आहे. 40+ सध्या एन्जॉय करतायत क्रिकेट. आणि शिवडोनचा संघ आपण बघतात 40+च्या माध्यमातून चांगली कामगिरी करतोय. तर प्रेमसाठी हॅट्रिक षटकरांच्या हॅट्रिकला 1000 रुपये सुभाष पाटील याचकडून पारितोषिक असणार आहे. या दरम्यान चेंडू अडवता आला नाही, गेला सीमारेषे बाहेर. धावा मिळतील एकूण 4 आणि 4 धावसंख्येने जाऊन पोहोचले. आपण बघतोय 51 धावा झाल्यात. सांघिक अर्धशतक पूर्ण. सुरुवात थोडीशी अडखळ झाली, सुरुवात थोडीशी चाचपडत झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा 2 विकेट. पण त्यानंतर बघा ही तिसऱ्या विकेटसाठी काय पार्टनरशिप दोघांमध्ये झालेली आहे. ही पार्टनरशिप किती जी आम्हाला सांगतील भावेश थोड्याच वेळात. चांगला चेंडू या ठिकाणी आपण बघतायत. 1 धाव पूर्ण, केवळ 1 धाव. ब्लॉक हॉलमध्ये होता, यॉर्कर होता, सन्मान देण्यास भाग पाडला. फॉरवर्ड डिफेन्स आपण बघताय, ज्याला ब्लॉक शॉट देखील म्हणतात क्रिकेटच्या भाषेमध्ये. आणि ही 46 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. बघा ही माहिती आम्हाला भावेशने दिलेली आहे. चांगली पार्टनरशिप. दोघेही अनुभवी आहेत, दोघांकडेही प्रचंड टॅलेंट आहेत आणि तो टॅलेंट ती गुणवत्ता सिद्ध करतायत. ओहो
रिव्हर्स शॉट त्या ठिकाणी पाठवल्या सीमारेषे बाहेर थर्ड मॅनच्या दिशेने. आणि बघा आता मात्र भावेश सेट झालेले आहेत, आत्मविश्वास तिथे धुणावलेला आहे आणि आता त्याच्याकडे जे फटके ते काढण्याचा प्रयत्न करतो. आणि चौकाराने 50 धावांची पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी. धावा फलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतायत. एकूण 56 धावा झाल्यात. आणि 2 विकेट जे आपण बघितले होते 6 वरती गेले होते आणि तिथून ही पार्टनरशिप 50 धावांची. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये लॉंग ऑफला. ओ रनिंग बिटवीन द विकेट बघा. प्रेम चपळ आहेत, चतुर आहेत, माहिती आहे कुठे आपल्याला 2 धावा घ्यायच्या आहेत, कुठे 3 घ्यायच्या आहेत, कुठे सिंगलच मिळेल. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केलेले. बघूया रनआउटसाठी आता रिव्ह्यू फक्त एकच मिळणार आहे टीमला भीमरसाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त अंपायरला जर असं वाटलं एखादा रिव्ह्यू घ्यायचा आहे तर आपण ते घेऊ शकतात. अंपायर सॉफ्ट सिग्नल काय तुमचा? आउट आहे. आता आपल्याकडे एकच कॅमेरा, फ्रंट साईड अँगल नाही आहे, त्यामुळे ती गोष्ट असे काही जे क्षणचित्र असतात ते कॅप्चर होणं फार कठीण असतं. पण आपण चेक करूया ते व्यवस्थित त्या ठिकाणी कॅप्चर झालं आहे का या कॅमेऱ्याने. ते कुठे होते जेव्हा बॉल स्टंपवरती लावण्यात आला. धनंजय त्या ठिकाणी मदत करतायत. DTC डोंबिवली टेनिस क्रिकेट शेडूनचं हे चॅनल आहेत. धनंजय म्हात्रे त्याचे फाउंडर आहेत. सोनार पळाणी गेसर जर आला असाल तर रिपोर्टिंग करा, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आउट आहे. थर्ड अंपायरचा निर्णय आहे या ठिकाणी बाद आहे. काही सेकंद ते दूर राहिले आणि प्रेमचं या क्षणाला खरं तर धावचित होणं नक्कीच कुठेतरी त्याच्याही मनाला पटण्यासारखं नाही. कारण की अजूनही आपण पाहिलं तर षटक चेंडू काही शिल्लक होते, 1 षटक शिल्लक होतं. पण या पूर्ण इनिंगमध्ये आपण बघितलं 18 चेंडूमध्ये प्रेमने चेंडू फेस केल्यात केवळ 7. काही 21 ते 22 खेळाडूंची यादी आहे गोलंदाजांची. आणि त्यातील त्या गोलंदाजांना असोसिएशनतर्फे आपण जर पाहिलं तर थर्ड अंपायर कंपल्सरी आहे. तर साहिलसाठी बक्षीस आहे. साहिल मैदानावरती न्यू बॅटर दाखल झाल्या, 3 षटका ठोकल्यास सुभाष पाटील यांच्याकडनं 1000 रुपये देण्यात येतील. दरम्यान किसन म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. खोदून काढला चेंडू, गेलाय फाईन लेग लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, केवळ 1च धाव मिळेल. न्यू बॅटर साहिल मैदानावरती दाखल झालाय 22च्या सोबतीला. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू झालेले ते आपण बघतोय की 5वं अंतिम षटक. सुभाष गोटे पुन्हा एकदा तयार 22 साठी. फ्लाइट दिली होती, यावेळेस मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत. फिल्डर लॉंग ऑफरनं गेलेले आहेत आणि गेला चेंडू सीमा पार. येतोय चौकार. 65 धावा झाल्यात. चांगली धावगती मैदानावरती मेंटेन ठेवलेली आहे. भावेश खूप चांगला टचमध्ये दिसत आहेत. जेव्हा एखादा फलंदाज सुरुवातीलाच चेंडू मिडल करतो, खरं तर भावेशने सुरुवातीला 3 बॉलमध्ये एकच केल्या होत्या, पण जसे 3 चौकार पुढच्या 3 बॉलमध्ये आले तिथून तो आत्मविश्वासाने चेंडू मिडल करू लागला.
32 वरती नॉट आउट आहे. 13 चेंडू. वॉट इनिंग. हवेतून खेळतायत. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पूर्ण. विश्वास होते डीप मध्ये. या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 64 धावा झाल्या. सुभाष तयार ओव्हर द विकेट. आत आणला होता चेंडू अगेन्स्ट द टर्न खेळण्यासाठी. स्टान्स बदलला होता. हा डॉट बॉल. धावसंख्या 64 वरती स्थिरावली. एकूण 4 चेंडू झालेले आहेत. केवळ 7 धावा दिलेल्या आहेत. बघूया पुढचे 2 बॉल. उंच गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी जवळपास कोणी नाहीये. व्याख्यान एरियामध्ये चेंडू पडतोय आणि या दरम्यान आणि बघा तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात भावेश परततोय. मैदानावरती धक्का लागतोय. आपण बघतोय तो चौथा. 66 धावा झालेल्या आहेत. न्यू बॅटर आशुतोष. आशु मैदानात दाखल झालाय. पण स्टॅकिंग इनला आपण बघतो त्या ठिकाणी साहिल आहे. चांगली बॅटिंग. बघूया किती धावा केल्यात एकूण. 16 चेंडू मध्ये 36 धावा. हवेत गेलाय पुन्हा एकदा. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा. त्या ठिकाणी पायाला दुखापत झालेली आहे. रिलीज स्प्रे घेऊन जा. साहिल त्या ठिकाणी खाली पडले त्यामुळे त्यांच्या पायाला इंजुरी झालेली आहे. बघूया ही दुखापत फार जास्त गंभीर नसावी. ज्या पद्धतीने ते लंगडत लंगडत खाली बसले जोरात या ठिकाणी मार लागलेला आहे. पण बघूया. तर टार्गेट या ठिकाणी 68 धावांचं ठेवण्यात आलेलं आहे.
चला सोनारपाडा आणि घेसर कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी आहे. लवकरात लवकर या. सोनारपाडा आणि घेसर पॅनल्टी लावून घेऊ नका मित्रांनो प्लीज. बघा घेसरचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. सोनारपाड्याचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा लवकर. तर बबन दादा मात्र या आपण व्यासपीठामध्ये, तिथे नका बसू, या खुर्च्या आहेत वरती. अर्जुन म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. या अर्जुन दादा आपलंही स्वागत आहे. बघा उंबारलीचे टी शर्ट पुरस्कर्ते आहेत वेद सोमनाथ भोईर. तर दुसऱ्या बाजूला कोळेगावचे टी शर्ट पुरस्कर्ते कृतिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विवेक पाटील. भरपूर संघांचे आपण बघतोय की टी शर्ट पुरस्कर्ते या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर रेवंत दादांना विनंती करेन आपलं शुभ असं आपण टॉस करायचं आहे. या टॉस करून घ्या. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. यानंतर एक जबरदस्त बॅटर घेसर वर्सेस सोनारपाडा. यंदाच्या हंगामात कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात जास्त फॉर्ममध्ये संघ असणारा संघ कोणता असेल तर तो सोनारपाडा. तब्बल 10 ट्रॉफीज आतापर्यंत आपल्या नावावरती केलेले आहेत. समोर घेसर. तर 68 धावा करायच्या आहेत. जय गावदेवे क्रिकेट संघ कोळेगावला ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेली आहे. सौरभ पाटील आणि ओमकार पाटील. टॉस जिंकलेला आहे कोणी? सोनारपाडा. तर दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय. बॉलिंग मार्कर प्रेम तयार. लेफ्ट आर्म वरती विकेट. स्ट्रायकिंग इन द बॅटर त्या ठिकाणी सौरभ पाटील. 68 चेस करायचे आहेत. ओ पहिलाच बॉल हवे. झेलची शक्यता. 105 झेल टिपला त्या ठिकाणी 22ने आणि पहिला गडी बाद होतोय कोळेगाव संघाचा फलंदाज सौरभ. बॅक टू द पॅव्हिलियन. रॉयल डकवरती फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत आणि बावेशने अगदी सहजतेने हा झेल टिपलाय. आडव्या बॅटने खेचायचं होतं. ऑन साईडचं क्षेत्र आपण बघितलं तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला काऊ कॉर्नरला तैनात केलंय. ऑफ साईडला डीप कव्हरला फिल्डर आहे, त्यामुळे ऑन साईडला क्रॉस बॅट शॉट खेळायचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटच्या एजला लागला आणि वर गेला. सौरभ परतलाय. न्यू बॅटर विश्वास पाटील, ज्याच्या नावाने विश्वासच्या नावाने आपण बघितलं तर या संघाला ओळखलं जातं. पण तोच विश्वास बघूया आपल्या विश्वासाला सार्थ अशी फलंदाजी करेल का, जबाबदारीने खेळ करेल का. समोर आहे प्रेम ज्युनियर.
चांगला चेंडू नरेश मागे गेलाय, राजकुमार उदेष्टांच्या मागे. हा डॉट बॉल. खूप जबरदस्त वेग बघा आणि त्याचबरोबर ॲक्युरेसी सातत्याने दाखवत असताना जसे जसे स्पर्धा खेळत आहेत मॅच्युअर्ड होत चाललेले आहेत आणि नक्कीच या संघाला सापडलेला एक कोहिनूरचा हिरा आपण म्हणू शकतो, जो लेदर बॉलच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत आलाय. समोर मिडॉनच्या बाजूने काढलाय चेंडू, गेलाय सरळ लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. विश्वासच्या बॅट मधून हा चौकाराने डावाचा श्री गणेश होतोय. टार्गेट 68 धावांचे आणि 68 धावा करण्यासाठी मैदानावरती 13.80 13.60 ही धावांची आवश्यक गती आहे. बघूया स्टॅकिंग इनला प्रथमच त्या ठिकाणी येतोय विश्वास सध्या स्ट्राईकला. ऑन साइडला पाठवलाय, गेला चेंडू सीमा पार. विश्वासच्या बॅट मधून येतो एक विश्वसनीय हा चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. प्रचंड टॅलेंट विश्वासकडे. समोर एक जबरदस्त गोलंदाज जो इन फॉर्म आहे. पहिल्याच 2 बॉलमध्ये अप्रतिम कामगिरी त्याने केली. 2 विकेट, 1 विकेटही प्राप्त केला, 1 डॉट आपण बघितला आणि आता सलग 2 चेंडूत 2 चौकार या ठिकाणी आलेले आहेत. 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा प्रेम ओव्हर द विकेट. उडवला, पाठवला लॉंगॉनच्या वरून. ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, वॉट अ शॉट सिलेक्शन. 2 चौकार, त्यानंतरचा षटकार. आत्मविश्वास वाढला पहिल्या चौकाराने. त्यानंतर आपण बघतायत पुढचे 2 बॉल, एक मिड विकेटच्या दिशेने चौकार आणि हा लॉंगॉनच्या वरून. काय कमबॅक आहे कोळेगाव संघाचा. विश्वास, ज्याच्या नावातच विश्वास आहे, त्याची फलंदाजी खास आहे आणि या फटक्यांमधून दिसतोय त्याचा क्लास आहे. काय जबरदस्त बॅटिंग विश्वास पाटील. धावसंख्या धावफलकावरती 14. चोख प्रत्युत्तर मैदानावरती. रिक्वायर्ड रन रेट जो हवा आहे तो प्राप्त केलाय कोळेगाव संघाने. पण या मैदानावरती उंबारली संघाला पराभूत करायचा असेल तर विश्वासला थांबावं लागेल. या मैदानावरती एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. विश्वासकडे ती क्षमता आहे, विश्वासकडे ती ताकद आहे. त्याच विश्वासाने, त्याच ताकदीने या मैदानावरती बलाढ्य अशा उंबारीला पराभूत करण्यासाठी मैदानावरती पाय रोवून थांबावं लागेल. चर्चा झाली षटकानंतर. कान मंत्र दिला गेला सिनियर कडून ज्युनियरला. बघूया त्याचा काय फायदा होतोय. पुन्हा एकदा खेळायचं होतं. ऑफ साईडच्या दिशेने मागे गेले होते, संपर्क नाही झाला. अशा प्रकारे हे षटक या ठिकाणी पहिलं संपलंय. धावा फलकावरती बघता आपण 14 धावा झाल्यात. अत्यंत चांगली बॅटिंग विश्वासने केलेली आहे. सौरभ जरूर बाद झाला शून्यावरती, पण त्यानंतर विश्वासने जबाबदारी स्वीकारलेली आहे. माहिती उंबारली संघाला कोळेगाव संघ देखील जरी नव्या दमाचा संघ असला तरीही हा संघ कधीही कुणालाही आसमान दाखवू शकतो, हे मागच्या काही हंगामामध्ये या संघाने सिद्ध केले. आणि हा संघ नेहमीच आत्मविश्वासाने मैदानावरती उतरतो, हे आपण सगळ्यांनी बघितलेले. समोरचा संघ कुठलाही असू द्या, तुमच्याकडे काहीतरी टॅलेंट आहे ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. ते टॅलेंट जेव्हा तुम्ही सिद्ध कराल तेव्हाच तर तुम्हाला यश मिळेल. आणि या मैदानावरती आपण बघतायत विश्वासने 14 धावा प्रेमच्या ओव्हरमध्ये कोटलेले आहेत. पण बघूया दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. जशी पार्टनरशिप सिनियर प्रेम आणि भावेशमध्ये झाली 50 धावांची पार्टनरशिप, तशाच प्रकारची एखादी पार्टनरशिप कोळेगाव संघासाठी व्हायला हवी. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी परिवर्तन तयार होत आहेत. बॉलिंगसाठी सिनियर प्रेम. फिल्डिंगची रचना या ठिकाणी बघत असताना आपण हॅट्रिकसाठी प्रेमला, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये सुभाष पाटील याचकडून पारितोषिक असणार आहे. प्रेमने पॉवर प्लेच्या या षटकामध्ये क्षेत्ररक्षक 3 आपण बघतोय की डीपमध्ये एक मिड विकेटला आहे, त्याचबरोबर एक वाईडिश लॉंग ऑनला आहे,
एक वाईडिश लॉंग ऑफला तुम्ही बघता क्षेत्ररक्षक प्रेम ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करतायत, गॅप मध्ये खेळतात, फिल्डर येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 22 केवळ एक धाव मिळेल. स्टॅकिंग इनला विश्वास. आणि बघा बॅट चेंज करतायत, बहुतेक ही बॅट दोघांची आवडीची असेल. ओहो व्हाट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट, स्विच हिट, फुल टॉस बॉल पाठवलाय सीमारेषे बाहेर. थर्ड अंपायरला रेफर केल्या या ठिकाणी भीमर साठी आणि हा रिव्ह्यू घेण्यात आला तो बॅट्समन कडून. या चेक करा, या कोण नाना आहेत सुभाष दादा, या आपण चेक करा. आपल्याकडे डॉक्टर आहेत, अंपायर आहेत, सगळे आहेत. शेड्यूल मध्ये टॅलेंटेड लोकांची कमी नाहीये. धनंजय मदत करतील, सुभाष पाटील यांना दाखवतील. बघूया कशा पद्धतीने हा चेंडू आला. कमरेच्या वर होता किंवा डिपिंग फुलटॉस होता, पण काय जबरदस्त बॅटिंग बघा. स्टान्स आधीच बदलला आणि त्यानंतर अगदी मनासारखा चेंडू मिळाला. इट्स अ फेअर बॉल. धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 19 धावा. विश्वास. ओ यावेळेस मात्र लॉंग लेगच्या दिशेने जबरदस्त फटका. विश्वास मात्र या मैदानावरती काय जबरदस्त फाईट करतोय. अफाट कर्तृत्व, अफाट गुणवत्ता या विश्वासच्या बॅटिंग मध्ये आपण बघतायत. आणि या इनिंग मध्ये 4 चौकार आणि 1 षटका देखील ठोकलाय. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. चिंता वाढवणारी वैयक्तिक 22 वरती खेळतायत. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग. मैदानाला जरी सीमारेषा असली तरी विश्वासच्या गुणवत्तेला अजिबात सीमारेषा नाहीये. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय विश्वास पाटील. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतायत आणि अंपायरचा कुठलाही सिग्नल आला नाही, कारण की त्या ठिकाणी स्टान्स बदलला गेला आणि त्यामुळे वाईट नाकारला अंपायरने. डॉट बॉल. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा प्रेम. ओ सॉफ्ट डिसमिसल्स. फटका फसलाय. स्लोअर वन चेंडू होता आत येणारा आणि इथून मात्र विश्वासला परतावं लागेल. ज्या विश्वासवर खऱ्या अर्थाने विश्वास होता, ज्या विश्वासने संघ सहकार्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला होता विजयाचा, तो मात्र अशा पद्धतीने बाद होणं कुठेतरी मनाला वेदना देणार आहे. कारण अजूनही भरपूर धावा करायच्या होत्या, पण विश्वासची ही विकेट फार महत्त्वाची ठरली ती उंबारली संघासाठी. हे सॉफ्ट डिसमिसल आपण ज्याला बोलतोय की चेंडू पडल्यानंतर स्लोअरवर आला आणि खेळायचा होता इनफिल्डच्या वरून, पण झेल त्या ठिकाणी टिपला गेला बॅकवर्ड पॉईंटला. निर्भयतेने झेल टिपलाय. दरम्यान पिंटू पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे पिंटू पाटील आपलं. वैष्णव एंटरप्राइजेसचे मच्छिंद्र पाटील याचकडून कुठल्याही फलंदाजाने जर 50 धावा पूर्ण केल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. काल नितेश पाटीलला ते मिळालं होतं. न्यू बॅटर हरीश पाटील. विश्वासचा बंधुराज. विश्वास हरीश 2 भाऊ या टीम मध्ये खेळत आहेत आणि या दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 25 धावा झाल्यात आणि 18 चेंडूत आता 43 धावा विजयासाठी हव्यात. आम्हाला धनंजय माहिती देतात, आमचे स्कोरर भावेश ही माहिती देत आहेत. 18 बॉल 43. रिक्वायर्ड रेट 14.33 प्रति ओव्हर मागे हा रिक्वायर्ड रेट राखावा लागेल. पॉवर प्ले नंतर आता मात्र बघूया. विकेट तर महत्त्वाची प्राप्त झाली उंबारलीला, पण मैदानावरती हरेश आहे आणि हरेशच्या सोबतीला आपण बघतोय त्या ठिकाणी ओमकार आहे. या दोघांनाही आता इथून मात्र ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. अनिरुद्ध केणे यांचं आगमन झालंय. अनिरुद्ध फार वर्षापूर्वी कॉमेंट्री करायचे जेव्हा सोनारपाडामध्ये भरपूर अंडरआर्म क्रिकेट तेव्हा व्हायचं
आणि त्यानंतर अनिरुद्धला वेळ जास्त मिळाला नाही. आम्ही त्यांना कित्येकदा सांगितलं की तुम्ही या क्षेत्रामध्ये स्कोप आहे, पण अनिरुद्धने वेळ अभावी खऱ्या अर्थाने कॉमेंट्री क्षेत्रापासून तो दूर गेला. पण नेहमीच आपल्या टीमच्या सोबतीला तो असतो. सोनारपाडा संघ खेळतोय. सोनारपाडा तयार आहे, टॉस जिंकलेला आहे आणि हॅट्रिकसाठी ज्युनियर प्रेमलाही 1000 रुपये सुभाष पाटील याचकडून. शिवडोनचे सुभाष पाटील ज्येष्ठपैलू खेळाडू आहेत 40+ टीममध्ये. आणि सुभाष पाटील यांचे सुपुत्र संचित आणि त्याचबरोबर प्रेम हे एकाच अकॅडमीसाठी आपण खेळताना त्यांना बघितलेले आहेत लेदर बॉलच्या माध्यमातून. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये, सरळ गेला हातामध्ये. दुसऱ्या धावेसाठी फार उशिराने निघाले. खरं तर हा धोका होता. आधी डबल माइंडेड होते, तयार नव्हते, मात्र त्यानंतर हा निर्णय घेतला ओमकारने. या 2 धावा येत्या. धावसंख्या धावफलकावरती 27. 41 धावांची गरज आहे 17 चेंडूमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्यात, तब्बल 25 आल्यात आणि उंबारलेच्या आपण बघितल्या होत्या त्या 22 2 ओव्हरमध्ये. प्रेम ओहो, कव्हरच्या दिशेने झेल होईल का? झेल ड्रॉप. रुद्राक्षने चूक केली आहे. फार कठीण झेल नव्हता, अपेक्षा होती रुद्राक्षकडनं. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, पण एक सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. जीवनदान ओमकारला, 2 धावा ओमकारला आणि संघाला. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा झाल्यात. आता 39 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16. चर्चा होते हरेश आणि ओमकार मध्ये. विश्वास जरूर बाद झालाय, पण हे दोघेही या टीमला जिंकून देऊ शकतात. इतकं टॅलेंट आहे दोघांमध्ये, ती क्षमता आहे, ते सामर्थ्य आहे. ओ कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. ओ बघा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. भावेश हाईट कमी होती, पण काय जंप घेतली हवेत, चेंडूला थांबवलंय. दुसरा कुठलाही फिल्डर असता तर फार कठीण झालं असतं, पण भावेश त्याची नजर तीक्ष्ण आहे, फिटनेस चांगला आहे आणि नेहमीच कमिटमेंट त्याची 100% आपण बघत असतो. या चेंडू हवेत उडी घेतली, डोक्याच्या वर होता, चेंडू थांबवला त्या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आपण बघतो 31. आता 37 धावांची गरज विजयासाठी. बॉलिंग मार्कवर ज्युनियर. ओ क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि झाले खरा फिल्डिंग. रुद्राक्षकडनं चूक. प्रेशर रुद्राक्षवरती या ठिकाणी आलेल्या पूर्णपणे. आता फिल्डर इनफिल्डवरनं आता चेंज केला जातोय. क्षेत्ररक्षक रुद्राक्ष जागेवरती निर्भयला पाठवलंय, जो निर्भयतेने फिल्डिंग करेल अशी अपेक्षा संघ नायकाला आहे. झेल ड्रॉप झाला. ग्राउंड फिल्डिंग मध्ये रुद्राक्षकडनं चूक झाली. रुद्राक्ष या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, पण या मॅच मध्ये कुठेतरी चूक झालेली आहे आणि त्यामुळे संघ सहकारी सिनियर नाराज आहेत आणि त्याच्या जागेवरती निर्भयला पाठवलंय. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेले 35. खूप चांगली बॅटिंग. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 डबल, त्यानंतर चौकार. ज्युनियर प्रेमच्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण बघतो 10 धावा 4 बॉलमध्ये खर्च केल्यात. चांगली बॅटिंग मैदानावरती आपण बघताय त्या ठिकाणी करत असताना ओमकार पाटील जे सलामीला आले होते अजूनही खेळपट्टीवरती आहेत. ओ क्लीन बोल्ड. संपर्क नाही झाला, पलटवार या ठिकाणी केलाय तो प्रेमने आणि मैदानावरती हा धक्का दिलाय तो म्हणजे 3रा ओमकार पाटीलच्या रूपाने गावदेव क्रिकेट संघ कोळेगावला. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये होत होती. खूप सुंदर पद्धतीने चेंडूही मिडल केले जात होते. ऑफ साईडला जे आपण फटके बघितले ते खूप जबरदस्त होते, पण हा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि दरम्यान फलंदाज ओमकार परतलाय. न्यू बॅट्समन मैदानावरती
भूषण पाटील एक अष्टपैलू खेळाडू कोळेगाव संघाचा. वेद सोमनाथ पाटील सकाळी लवकर आल्यात पहिल्याच मॅचला. आज रविवार देखील आहे आणि संध्याकाळी शिरडोनचे आमचे लहान लहान मुलं येतील. शिरडोनची टीम जर असते ना आता फायनलला तर मग गर्दी विचारच करू नका तुम्ही. पण येतील तरी लहान मुलं कालही भरपूर चेअरअप करण्यासाठी आले होते शिरडोन टीमला. वीर बजरंग शिरडोन संघ मैदानावरती खेळताना आपण बघितला. ओहो ऑफ स्टंप पुन्हा एकदा वाकवलाय. मागचा बॉल गुडलेत पण आपण बघितला आणि हा तर प्रचंड वेगवान हा फुल लेंथ होता. तर धावा झाल्यात एकूण 35 आणि किती हवेत बघूया आपण. 12-33 पाहिजेत. 16.5चा रिक्वायर्ड रेट. इतका वेग होता या चेंडूवरती. रमेश पाटील यांचं आगमन होते. या दादा स्वागत आहे आपलं. बारा बॉल विजयासाठी हवेत धावा. 33 चेंडू हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकदा मिळेल. बॉलिंग मार्कवर मलिंगा अर्थात सोमनाथ भोईर तयार झालाय. आता 11 चेंडू शिल्लक आहेत. बॅट्समन नवीन मैदानावरती बंटी दाखल झालेले आहेत. बंटी पाटील. Oh ho! What a shot! शॉट ऑफ द डे असं आपण म्हणू शकतो. मलिंगाच्या अगेन्स्ट इतका जबरदस्त फटका. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. जबरदस्त फटका. स्विच हिट. किती लांब गेलाय चेंडू बघा. कारण मलिंगाकडे तितका वेग आहे आणि परफेक्ट मिडल झालाय. बंटीने इथून मात्र धोक्याची घंटी वाजवलेली आहे. ती उंबारली संघासाठी. हा षटकार आल्या धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो जाऊन पोहोचली ती 42 आणि अजूनही विजयासाठी या ठिकाणी 26 धावांची गरज आहे. ऑन साइडला हा देखील सीमारेषे बाहेर. बंटी पाटील इथून मात्र थांबायला तयार नाही. एक षटकार एक चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणि आता विजयासाठी इथून धावा हव्यात. आपण बघितलं तर 22. दोन्ही फटके आपण बघितला. एक फटका आपण बघितला थर्ड मॅनच्या दिशेने, एक लॉंग लेगच्या दिशेने. 9 चेंडूत 22 करायचे आहेत. बंटीने सूत्र हातात घेतले आहेत. समोर कोण आहे, किती मोठा गोलंदाज याची पर्वा न करता तो मात्र आपले स्ट्रोक सजवत असताना आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना
पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, संपर्क नाही झाला व्यवस्थित. बॅटची हलकीशी एज होती. या दरम्यान ही एक धाव आणि एका धावेने आपण बघताय इक्वेशन बदलतंय. आता 8 चेंडू 21 धावांची गरज आहे. 8 चेंडूत 21 धावा. बघूया हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. स्टार्किंग इन हरीश तयार होतोय मलिंगाचा सामना करण्यास. चांगला चेंडू त्या ठिकाणी, संपर्क नाही झाला. हा डॉट बॉल, डॉट चेंडू या क्षणाला परवडण्यासारखे नाही आहेत या मैदानावरती कोळेगाव संघाला. कमबॅक चांगलं झालंय. मागचे 2 चेंडू अप्रतिम राहिले. हा डॉट, त्यानंतर एक सिंगल. आता 7 बॉल विजयासाठी धावा हव्यात. 21, 7 चेंडू 21 ची गरज. समोर खेळतात लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूने अचानक दिशा बदलवली होती आणि या दरम्यान या 2 धावा येत आहेत. इक्वेशन आता मात्र 19 धावा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, त्यानंतर 10. धावांची गती मागच्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरच्या कंपॅरिझनमध्ये कमी कमी होत गेली, पण या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण बघता की 14 धावा आल्यात आणि आता करायच्यात विजयासाठी एकूण 19 धावा 6 चेंडूत. बंटी स्ट्राईकला असेल ही एक जमेची बाब असेल कोळेगाव संघासाठी. बंटीला इथून 6 बॉलमध्ये किमान 3 षटकार तरी ठोकावे लागतील. याच पद्धतीने खेळावं लागेल. खोल्या तंबूचा रस्ता, 2 षटकार आणि एक सिंगल. आणि या दरम्यान फलंदाज होतोय बाद. चांगला थ्रो ऑन दी स्टंप त्या ठिकाणी 22चा. तो 2 बॉल आणि आता 12ची गरज. सोनारपाडा टॉस जिंकलेला आहे. डिसिजन गेसर आपण तयार राहायचं आहे. फिल्डिंग करणार आहे सोनारपाडा. आणि या डॉट बॉलने हा सामना आता मात्र उंबारलीच्या बाजूने पूर्णपणे झुकलाय.